कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय। ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय। ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय। आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखवले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐशी झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढी वाळी पुरवावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा। प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा रूपपर 4 चरणाचा अभंग। आणि तुकोबाराय भगवंताचं जे रूप आहे त्यांना जे आवडतं रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण त्यांना हे गोजिर जे सगुण रूप आहे त्यांना ते आवडतं। आवडे हे रूप गोजिरे सगुण। आता हे सगुण रूप जे आहे ते कसं आहे तर माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही मूर्ती उभी विठेवरी। म्हणजे ही निज ज्योत आहे म्हणजे निज रूप आहे हे आणि म्हणून ते पाहायला अति सुंदर अति देखणं आणि प्रेमळ असं ते रूप आहे आणि मोहक रूप आहे। म्हणून सामान्य भक्त ते रूप साठवू शकतो। ते परब्रह्माचं हे सगुण रूप तो त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या डोळ्यामध्ये तो साठवू शकतो। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पाहता लोचन सुखवले। आता तुकोबारायांना जे गोजिर सगुण रूप दिसतं आहे तर ते रूप अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यासी। भगवंत अनंत रूपाने नटलेला आहे पण तुकोबारायांना जे आवडतं ते हे गोजिर रूप आवडतं। अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यासी बाप रखुमा देवीवरू खुण बाणिली कैसी। तर हे जे विठेवर कमरेवर हात ठेवून उभं असणारं जे सावळ परब्रह्म आहे ते मला आवडतं असं तुकोबाराय म्हणतात। कारण प्रत्येक संतांचं जे रूप पाहिलं प्रत्येक संतांनी ते प्रत्येक संताला दिसणारं गोजिर रूप त्या प्रमाणे आहे। माऊलींना दिसणारं गोजिर रूप तुकोबारायांना दिसणारं गोजिर रूप चोखामेळ्यांना दिसणारं गोजिर रूप आणि नामदेवरायांना दिसणारं गोजिर रूप हे प्रत्येकाला दिसणारं गोजिर रूप वेगळं आहे। का? कारण प्रत्येक आपापल्या परीने त्या रूपाची परिभाषा करत असतो। माऊली म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। आणि तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे माझे
हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन. आणि म्हणून हे स्वरूप जे आहे ते इतर स्वरूपापेक्षा वेगळं आहे. कारण इतर स्वरूप ही आपल्याला पाहायला जमतीलच असं नाही. आता जो भगवंत, ज्या भगवंताचं स्वरूप, म्हणजे ज्या वेळेला अर्जुनाला भगवंत म्हटलं की मी तुला माझं मूळ स्वरूप दाखवतो, मूळ स्वरूप ज्या वेळेला भगवंतानी दाखवलं तेव्हा अर्जुन पाहू शकला नाही. का पाहू शकला नाही? कारण ती दिव्य दृष्टी नव्हती, किंवा दिव्य दृष्टी असून सुद्धा ते रूप पाहू शकला नाही. मग अर्जुनाने देवाकडे प्रार्थना केली की देवा, मला हे रूप नको, मला तुझं आधीचंच रूप दाखव. पण जेव्हा भगवंताने आधीचं रूप दाखवलं ते सुद्धा त्याला पाहता आलं नाही. मग अर्जुन बोलला की मला हेही रूप आता पाहावत नाही. कारण का? तर राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. रवी शशिकळा लोपलिया. मग जर आपण 100 सूर्याला एकत्र असणारा जो भगवंत, त्याचं तेज जे 100 सूर्याप्रमाणे आहे, कोटी सूरज प्रभा, म्हणजे या कोटी सूर्याप्रमाणे, तर ती आपण पाहू शकत नाही. हे आपण एका सूर्याला पाहू शकत नाही, तर त्या 100 सूर्याला कसं पाहणार? शक्यच नाहीये ते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मला हे रूप आवडतं, तुझं हे गोजीर रूप आवडतं. आणि ते रूप आवडल्यामुळे आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, असाच राहा. तू दुसऱ्या संतांना जे गोजीर रूप दाखवतोस ते मला नको. मला जे आता दिसलंय गोजीर रूप तसंच राहू दे. कारण मला त्या रूपाची आता गोडी लागलेली आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा. कारण की मला माहिती आहे की तू त्या माऊलीनं दाखवलेलं गोजीर रूप वेगळं आहे, नामदेवरायांना दाखवलेलं वेगळं आहे. नामदेवरायांबरोबर नामदेवरायाने तर त्याला दूध प्यायला, त्याला त्या स्वरूपात आणलं, भाग पाडलं की नाही तू ये, हे दूध मी तुझ्यासाठी आणलेलं आहे, हे तुला प्यावं लागेल. आणि म्हणून आता तुकोबाराय म्हणतात की लाचावले मन. आता माझं मन आहे ना, त्याला लालूच लागलेली आहे, त्याला गोडी लागलेली आहे. हे तुझं रूप पाहायची, मला आता इतर काहीही पाहायची इच्छा नाही. ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता माझा जो जीव आहे, आता त्याला दुसरं तिसरं काही नको. फक्त आता तुझ्या ह्या स्वरूपाचं जे दर्शन आहे, रूप दर्शन, मला तेच पाहिजे. मला इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, दावी रूप मजला गोपिका रमणा. जे रूप त्या गोपिकांना तू दाखवलंस, जे आता मला दिसतंय तेच मला पाहायचंय. कारण त्या गोपिका म्हणजे भगवंताच्या घरी 9 लक्ष गाई गुरे वासरं असताना त्या भगवंताकडे घरात दह्या आणि दुधाच्या नद्या वाहत होत्या. पण त्या गोपिका त्या भगवंताला काय म्हणायच्या की एक पाय वर कर आणि एक पाय वर करून नाचिव रे गोविंदा, हे कृष्णा, हे काना नाच रे, एक पाय नाचिव रे. म्हणजे तर तो त्यांना भुलायचा, त्यांच्या त्या गोविंदा म्हटल्या ना की तो भुलायचा. आणि त्या भुलण्यामध्ये आणि त्या म्हणायच्या की तू जर नाचलास तर आम्ही तुला एक वाटीभर ताक देऊ, तुला लोण्याचा गोळा देऊ. आणि त्या प्रेमाच्या लोण्याच्या गोळ्यासाठी तो एक पाय वर करून नाचायचा लढीवाळपणे, आणि ती त्यांची जी इच्छा असायची ती पुरवायचा. तशी तुकोबाराय इथे म्हणतायत की तुका म्हणे
आम्ही मागावी लढीवाळी, की आम्हाला हेच हवंय, बाकी काय नकोय तुझं. का बाकी काय नको? कारण की जसं तुझं रूप गोड आहे तसं तुझं नाम पण गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. हेच मला सर्व काळ प्रेम देते. म्हणून ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी. आळी म्हणजे इच्छा, पुरवावी इच्छा कोणाकडे? मायबाप. तर ही पुरवणारा कोण आहे? तर तूच आहेस आम्हाला. दुसरं कोण पुरवणार आहे? दुसरं कोणी पुरवू शकत नाही. आणि म्हणून त्या भगवंताकडे लळीवाळपणे इच्छा व्यक्त करतात की पांडुरंगा, भगवंता, जे रूप आता मला दिसतंय ना तसंच दिसू दे. कारण की मला आणखीन कोणतंच तुझ्या रूपाची मला आता पाहायची आवश्यकता नाही. आणि हे रूप आता मी माझ्या डोळ्यात साठवणार आणि काय करणार की तुझ्या भक्तीमध्ये, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तुझ्या त्या नामामध्ये मी काय होणार की ते गोड होणार. गोड होणार म्हणजे काय होणार? तर त्या नामामध्ये एक रूप होणार. राम कृष्ण हरी. पुंडलीकावर